कुठतरी कुठल्या तरी प्रकारचा प्रेशर आहे आणि कोणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न इथं केला जातो। त्यांच्यावर कुठला तरी प्रेशर असावा असं आम्हाला जाणवलं। शेवटी हा खूप गंभीर विषय आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री पण ते होते। 2 दिवसापूर्वी झारखंडमध्ये एक अँब्युलन्सचं विमान असतं ते तिथं पडलं। दुर्दैवाने त्याच्यामध्ये 7 लोकांचा का 6 लोकांचा मृत्यू झाला। त्यांच्या परिवाराबरोबर आम्ही आहोत, आदरांजली आहे। दुसऱ्या दिवशी रेडबर्डवर कारवाई झाली। दुसऱ्या दिवशी रेडबर्डवर FIR झाली। आपल्या अजितदादांच्या बाबतीत आतापर्यंत फक्त ऍक्सिडेंट रिपोर्ट आहे। अजितदादांच्या बाबतीत इथं पोलीस प्रशासनाने आतापर्यंत FIR केली नाही। या बाबतीची आम्हा सगळ्यांना त्या ठिकाणी खंत आहे। आणि हा गुन्हा दखलपात्र आहे का? तर 100% दखलपात्र गुन्हा आहे। मग दखलपात्र गुन्ह्यामध्ये FIR करावाच लागतो। मग कुठेतरी शासन हे सांगतंय का की अजितदादांची दखल घेतली नाही पाहिजे असे एक व्यक्तिमत्व होतं? असं सांगायचं का तुम्हाला? अहो साधा आमचा प्रश्न आहे की तुम्ही FIR करा, CID कडनं तुम्ही तिथं तपास करा, नाहीतर CBI कडनं त्या ठिकाणी तुम्ही तपास करा। आमचं त्याच्यामध्ये काहीच नाही। आणि हे जो झालाय ना, हा आहे आमचा कॉज ऑफ ऍक्शन। म्हणजे कॉज ऑफ ऍक्शन 24 तारखेला आलाय। म्हणजे DGCA जो रिपोर्ट दिला त्याच्यामध्ये त्यांनी जे सांगितलेलं आहे की VSR कंपनी जबाबदार आहे म्हणून विमान आम्ही हे करतो। ह्या कॉज ऑफ ऍक्शनवर आज FIR व्हावा अशी आमची इच्छा होती, पण दुर्दैवाने ती इच्छा त्या ठिकाणी आज पूर्ण होत नाही। दादांना का न्याय मिळत नाही, दादांबद्दलचा FIR का होत नाही असा प्रश्न आम्हाला सगळ्यांना त्या ठिकाणी वाटतो। आणि आमचं हेही म्हणणं आहे, इथं असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं कदाचित तुमचं सुद्धा म्हणणं आहे, आम्ही जो FIR दाखल करत आहोत तो जो चुकीचा असेल तर आमच्यावर कारवाई करा। आम्ही लिखित द्यायला तयार आहोत की आम्ही या FIR मध्ये ज्या गोष्टी लिहिल्यात सांगितल्यात त्या जर चुकत असतील तर उद्या आम्ही जेलमध्ये जायला तयार आहोत। आमच्यावर तुम्ही कारवाई करा। पण नाही, यांना ते ऐकायचं नाही। कुठतरी कुठल्या तरी प्रकारचा प्रेशर आहे आणि कोणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न इथं केला जातो। अशा पद्धतीने पोलीस प्रशासन वागत असल्यामुळे हा घातपात आहे का, हा जो प्रश्न आपल्या सर्वांना आम्हाला पडलेला आहे तो कुठेतरी खरा होताना दिसतोय, असंच एवढं आमचं त्या ठिकाणी मत आहे। मला 100% खात्री होती की एक 10 मिनिटातच इथले सगळे जे पोलीस अधिकारी आहेत ते FIR दाखल करून घेतील, कारण हे सगळे दादांवर प्रेम करणारे अधिकारी आहेत। आदरणीय दादांनी या सगळ्या अधिकाऱ्यांसाठी खूप काही केलेलं आहे। ही जी इमारत आपण बघतोय ही पण दादांनीच बांधलेली आहे। मग पोलीस हाऊसिंग क्वार्टर्स असतील, अनेक मोठे मोठे इमारत आणि सोयी सुविधा ह्या सगळ्या अधिकाऱ्यांसाठी आदरणीय दादांनी केलेत। ते त्यांच्यासोबत काम करत होते, पण तसं आपल्याला इथं होताना दिसलं नाही। एखाद्या वेळेस त्यांच्यावर कुठला तरी प्रेशर असावा असं आम्हाला जाणवलं। अपघात खरंच होता, घातपात झाला, नक्की काय झालं ही चौकशी ही पारदर्शकपणे सखोल चौकशी ही झाली पाहिजे आणि लवकरात लवकर ही झाली पाहिजे। याला 2, 5, 10 वर्ष नको। आपले सगळ्यांचे नेते गेलेत, माझे काका गेलेत आणि आम्हाला उत्तरं हे लवकर हवी आहे, तेवढंच। शेवटी हा खूप गंभीर विषय आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री पण ते होते। करोडो लोकांचं प्रेम त्यांच्यावर होतं। साधा ऍक्सिडेंट जरी झाला तरी FIR तिथं नोंदवला जातो आणि इथं जर हे होत नसेल तर मग ही खूप सिरियस गोष्ट आहे। आणि आम्ही आदरणीय दादांसाठी लढत राहू आणि त्यांना न्याय मिळेल ह्याचा विश्वास आम्हाला आहे। FIR नाही झाला तर पुढे कसं करणार, कसं नाही मिळवणार? आपण कोर्टात जाऊ शकतो, कोर्टाचा पर्याय आहेच। पोलिसांवर कुणाचा दबाव आहे असं वाटतंय का? असं दिसतंय, असं जाणवतंय, कारण हे सगळे अधिकारी पण दादांवर प्रेम करणारे अधिकारी आहेत। हे मलाही माहितीये, तुम्हालाही माहिती। दादांनी त्यांच्यासाठी खूप काही केलंय। त्यांच्या बोलण्यातून किंवा त्यांच्या चेहऱ्यावरून आम्हालाही दिसतंय की त्यांना हा FIR नोंदवायचा आहे, पण ते का करत नाहीये ते त्यांना विचारायला